रूप पाहता लोकांनी रूप पाहता लोकांनी
रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बागर गुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पांडुरंगा करू जीएसटी जास्त लावलाय आज. ओम नमो ज्ञानेश्वर याचं फीडबॅक येऊ दे. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे गायलेला अभंग विठोबाचा प्राण सखा असलेल्या भगवान श्री ज्ञानराज माऊलींचा भगवंताला पाहिल्यानंतर जे काही अनुभवलंय त्या अनुभूतीची अभिव्यक्ती मांडणारा त्याचं शब्द चित्रण रेखाटणारा हा अभंग आहे. विठ्ठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना आपण सर्व
विठोबाचे लढीवाळ डिंगर सर्व वैष्णवजन आजच्या परम पवित्र दिनी या वानप्रस्थ उपासना क्षेत्राला पुनीत करण्याकरता उपस्थित झाला आहात. सामान्याला क्षेत्र पुनीत करतात आणि विशेष येऊन क्षेत्राला पुनीत करतात. विठ्ठला त्यामुळं तुम्ही क्षेत्रात आलात असं नाही. आज अनेक क्षेत्रात आली आहेत. ते तीर्थ ते क्षेत्र जगितेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र सया पुरुषा. त्यामुळे भक्तीत रममान होणारे भक्तीशी मैत्र असणारे असा संकोच करीन मी माझ्या सोयीने. मी सोयीसाठी संकोच धरत नाही. विठ्ठल त्यामुळे भक्तीशी मैत्र असणारे आपण सर्वजण इथं आलात. हे काम किंवा हे अरेंजमेंट तुमच्या कृपेने ह्या स्लॅबमध्ये पण होईल. तुमची कृपा नसेल तर टाटाना ताजमध्ये पण जमणार नाही. त्याचं कारण आहे सकाम जीवन जगणाऱ्याला किंवा ज्याच्या अंतःकरणामध्ये काही कामना आहे त्याला कुणी धरून नेऊ शकतं, पण निष्कामाला कोण धरून नेऊ शकतं? त्याच्या मनात काही तिथं जावं अशी कामना आली तरच तो निष्काम त्याच्या पायांना तो मार्ग दाखवू शकतो. त्यामुळे मी म्हणतो देवाची मर्जी, देवाला आपल्या मनासारखं करायला लावणं देखील सोपं आहे, परंतु संतांनी कृपा करावी आणि इतकी संत बांधिया इथे यावी. आपण कुणी आहोत असं नाही, फक्त आपण संतांचे आहोत किंवा आपण संतांचे आहोत असं आपण म्हणतो आहोत एवढ्यावर तरी ते आले. कारण आपण त्यांचे आहोत हे म्हणणं निराळ आहे आणि त्यांनी हा माझा आहे हे म्हणणं खूप निराळ आहे. त्यामुळे अजून आपलं असंच चाललंय की आम्ही त्यांचे आहोत. ते जेव्हा जे काही म्हणून आपलं म्हणतील तेव्हा तो भाग्य तो दिवस यावा म्हणून तर हे सगळे दिवस चालले योजने. तेव्हा पूज्य श्री मारुती मामा आणि योगी नागेंद्रनाथ महाराज यांच्या कृपेनं आकार घेत असलेला हा वानप्रस्थ उपासना क्षेत्र प्रकल्प आणि त्या प्रकल्पावर संपन्न होणाऱ्या या उत्सवांमध्ये हा त्रिवेणी उत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीने संपन्न होतो. आता आलेली प्रत्येक व्यक्तीतल्या नियोजनाचं कौतुक करते, पण हे सगळं सजवलं पण याचा खरा शृंगार तुम्ही आहात. तुम्हीच आला नाही तर हे कशासाठी किंवा ह्याला किती अर्थ उडेल. आपण अत्यंत श्रद्धेने सद्भावाने अगदी 300-400 किलोमीटरचाही माणूस अत्यंत श्रद्धेने आलाय. मी म्हणतो या जागेच्या बांधाला बांध ज्याचा लागलाय तो सुद्धा तितक्याच श्रद्धेने आलाय. कारण अंतर कमी झाल्यावर श्रद्धा सांभाळणं जड जातं, परंतु या बाबतीत प्रकल्प सुदैवी आहे. विठ्ठला आणि आपण सर्वजण इथं येणं हाच उत्सव आहे. म्हणजे इथं उत्सव आहेत आणि म्हणून तुम्ही आलात आणि महाराज चूक आहे. उत्सव आहे आणि तुम्ही आलात हे खरं नाही. तुम्ही आलात हाच उत्सव हा खरा त्याचा भाव आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर मला त्यांची वचनं फार आवडतं. म्हणजे त्यांचं विधान ही जणू काही जीवनाची घटनाच असावी, कारण जीवनाच्या प्रत्येक घटनेच्या वेळेला ती मार्गदर्शन करते. घटना खरी ती जी प्रत्येक घटनेची सोबत करते. कोणतीही घटना घडल्यावर बदलायला लागते ती काही घटना नव्हे. विठ्ठला असं विधान आहे. विठ्ठला गोंदवलेकर महाराज असं म्हणतात, त्याने कधी विचारलं की महाराज साधारण उत्सवाला किती माणसं आली पाहिजेत? कारण काही लोकांची उत्सवाची गणना
ही साखरेच्या पोत्यांवर असते. चांगली गोष्ट आहे, पण तो उत्सव पोत्यात जाऊ नये. पोत्यांनी उत्सव करावा, काही हरकत नाही. किती माणसं आली पाहिजे विचारलं महाराजांना. त्यावेळेला गोंदवलेकर महाराज म्हणाले, उत्सव व्हावा त्यासाठी इतकीच माणसं आली पाहिजे, तितकीच असा संबंध नाही. ते म्हणाले, नामात रंगलेली 10 माणसं जरी आली तरी तो उत्सव झाला असं म्हणावं. त्यामुळे एखाद्या उत्सवात कधी खूप माणसं येतील त्याचा अहंकार धारण करू नये. अख्या गावात गाड्या लावायला जागा आली, त्या वराडाची प्रतिष्ठा आहे का ती? कधी माणसं जास्त येतील, कधी कमी येतील, तेव्हा त्या उत्सवाचा न्यूनगंडही धरू नये. काय होता की माणसाच नाही तिथं असं करू नये. ती कधी कमी येतील, कधी अधिक येतील. जास्त आली तर समजावं, आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचू. कमी माणसं आली तर लोकांना सांगावं, निमंत्रितांसाठी विठ्ठल. उत्सवाचं मोजमाप हे संख्येवर अवलंबून नाही, भगवंताचे सखे किती आले यावर अवलंबून. त्याच्यामुळे मी असं नक्की म्हणेन की हा उत्सवच आहे विठ्ठला. उत्सवात संत आले पाहिजे, कारण सत्पुरुषाची कंपन बलशाली असतात. त्याच्यामुळं त्यांच्या त्या क्षेत्रात कक्षेत आपण गेलो की आपली रेंज बंद होते, त्यांचीच रेंज चालते. आपण रोमिंग होतो तेव्हा राहिलो तर रोमांचित इथपर्यंतही जात आहे, पण तिथं त्यांचं सामर्थ्य राहतं. त्यामुळे नामाच्या प्रेमात राहणाऱ्या माणसाचा सहवास तुम्हाला नामप्रेमी बनवेल. केवी बेलसळे नावाचे प्राध्यापक होते, मालांडा राहायचे. त्यांच्या नित्य नामाची जी खोली होती, त्या खोलीचं दर्शन घ्यायला लोक जायचे. काय खोली असेल? कारण जे त्या खोलीत गेले, त्या खोलीत गेलेल्या माणसाला नामाचं प्रेम मिळालं. त्यांनी किती नाम घेतलं असेल. जे पावसला गेला तर तिथे अनंत निवास नावाचं स्थान आहे. पावस म्हणजे इतकं छान आहे की तिथली प्रत्येक गोष्ट अध्यात्माला मार्गदर्शक आहे. फक्त मिसळ लक्षात ठेवून येऊ नका. असू द्या, तोही मिसळण्याचाच एक प्रयत्न आहे. ही पण तिकडेच गेली वाटतं. याला कारण पावसचा असेल किंवा पावसाचा असेल. रोशन बाबा, जन रेटून न्यावेचे आहेत आता. त्या अनंत निवासामध्ये स्वामीजी 40 वर्षे एकाच खाटेवर होते. त्यांना रोगाने त्रस्त केलं. एकाच खाटेवर एकाच खोलीत 40 वर्षे, आणि 40 वर्षे त्यांनी त्या खोलीमध्ये स्वयं साधना केली. जो श्वास येतोय ना तो सो आहे, आणि जो बाहेर जातो तो उच्चाराने हम होतो. सो हम, सो हम, सो हम. श्वास एवढं देऊ शकतो यावर तुमचा विश्वास बसू शकत नाही. विठ्ठल प्रकाशापेक्षा ध्वनीचा वेग कमी असतो, म्हणून लाईट आधी आणि माईक नंतर चालू झाला असावा. त्या अनंत निवासामध्ये स्वामीजी स्वयंसाधना करत राहिले 40 वर्ष. स्वयंसाधना अत्यंत दिव्य आहे. बरं, तुम्हाला ताण आला, तणाव आला, आणि येणार, जीवन चढउताराने भरलेलं आहे. आपण मृत तर नाही आहोत ना.
त्यावेळेला बाकी काही होत नाही, काही घडत नाही. त्यावेळेला एक अनुसंधानाचा प्रयत्न करावा आणि श्वासाला नाम बसवून द्यावं. त्या दत्त उपासकांमध्ये एक वचन म्हटलं जातं, श्वासे श्वासे प्रतिश्वासे विश्वासे दत्त नाम स्मरण आत्मन. हे आत्मन श्वासाला म्हणजे श्वासाने, प्रतिश्वासाने आणि विश्वासाने दत्त नाम स्मरावं. आपल्याला नामाला जर श्वासावर बसवता आलं तर नक्की विश्वास आहे, ताण तणाव चिंता काही राहणार नाही. म्हणजे माणूस इतका ताणातून मुक्त होईल की तुम्हाला ताण नाही हे पाहून बऱ्याच जणांना ताण येईल. ओढा ताण करतील कशाचे. मला असं वाटतं या जगामध्ये आनंदी प्रसन्न समाधानी राहणं हा सगळ्या जगावर सगळ्यावर म्हणजे विजयी माणसाचं लक्षण आहे. विठ्ठल त्या खोलीमध्ये स्वामीजी 40 वर्षे ती उपासना करत होते आणि त्या देसाई परिवाराने आजही ती खोली तशीच ठेवली आहे. जाताना सुद्धा एकट्याला सोडलं जातं. आम्ही विचारलं असं का, तर ते म्हणाले 40 वर्षे स्वामींनी त्या खोलीत उपासना केल्याने भगवान श्री नारायणाने त्या खोलीत स्वामीजींना दर्शन दिलं. साक्षात नारायण परमात्मा त्या खोलीत प्रगट झाले होते. त्यामुळे आजही तुम्ही तिथे जर गेला तर इथं काहीतरी निराळ आहे असा प्रत्यय येतो. मला असं वाटतं उत्सवात आल्यानंतर त्या सत्पुरुषांच्या सानिध्याने तिथे आनंद असतो, तिथे प्रसन्नता असते, तिथे प्रसन्नता असते. आणि ती प्रसन्नता इतकी प्रभावी असते का ह्या प्रॉडक्टला इतकी मागणी आहे, तुम्हाला सांगतो इतकी मागणी आहे. बरं नाही दररोज एवढी मोठी हाऊस महागाईची करता आली तर वर्षातून 1-2दा तरी ते प्रॉडक्ट आपल्याला मिळालं पाहिजे, म्हणजे संत भेटली पाहिजे. त्याच्यामुळे आषाढी वारी, कार्तिकी वारी ही वारकऱ्यांनी स्थापन केलेली वारी नाही, ही पांडुरंगाने ऑर्डर केलेली वारी आहे. आषाढी कार्तिकी त्यामुळे वारी न होणं हा वारकऱ्यांच्या इच्छेचं अवरोधन आहे असं कोणी मानत असेल तर तो गैरसमज आहे. वारी न होणं हा पांडुरंगाच्या इच्छेचा हिरमोड करण्याचा प्रयत्न आहे. कालपासून हे सगळं दृश्य पाहतोय आपण. मुसळधार पाऊस पडतो. काल इलक महाराजांनी गोड कीर्तन केलं. कीर्तन करता करता ऐकता माझ्या मनात एक विचार आला आणि मला आवडलं गेलं नाही माझ्याच्याने की हा पाऊस नाही पडत आहे, हा पाऊस नाही पडत आहे. काही कारण नसताना, इतकं महत्वाचं नसताना वारकरी पंढरपूरला यंदा पोहोचू शकला नाही. या विठोबाच्या अश्रुधारा आणि या अश्रूंमध्ये इतकी ताकद आहे ना, अडवणारे सगळे बांध वाहून जातील. विठ्ठला हे त्याचं मनोगत आहे. आम्हाला जायची हौस आहे असं नाहीये. आम्हाला जायचं आहे, आम्हाला जावं वाटतं. ते काय आमची पिकनिक नाही आहे, तो काय आमचा टुरिझम स्पॉट नाही आहे. त्याने बोलवलंय, त्याने बोललं देवगुज सांगे पंढरी सिया रे प्रेमी चित्ती घ्या रे नाम. हे त्याचं मनोगत आहे. त्यामुळे या वारीला अनन्य साधारण असं महत्व आहे. विठोबा मला बोलावतोय,
विठोबा मला बोलावतो. त्याच्यामुळं आपण पंढरपूरला जाणं ही आपली इच्छा नाही, ती देवाची आज्ञा आहे. म्हणून ती देवाज्ञा होण्याच्या आत पाळावी. आमचं तिथे जाणं हे त्यासाठी आहे, त्याकरता आहे. आणि असा वारीचा परम पवित्र काळ. मगाशी वाणी महाराजांच्या वाणीनं आम्हाला अख्ख्या पंढरपूरची नगर प्रदक्षिणा झाली. आपली नगर प्रदक्षिणा झाली, दिंडी प्रदक्षिणा झाली, आणि दरवर्षी व्हायची त्याच्यापेक्षा उच्च प्रतीची झाली. कारण ही मानस प्रदक्षिणा आहे आणि ती सर्वोच्च आहे, ती परमोच्च आहे, श्रेष्ठ आहे. अशा पंढरीच्या मानस प्रदक्षिणेनंतर त्या परमात्म्याच्या दर्शन अवलोकनाचा माऊलींना झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी आपण इथं आलो आहोत. प्रकल्पासाठी उत्सव हे मला कल्पनाच मान्य नाही. उत्सवासाठी प्रकल्प हे बरोबर आहे. मला पण ऐकावं लागतं, इलाज नाही. ते म्हणत राहतात की बांधकाम करा आणि उत्सव तरी करा, काहीतरी एकच करा. मी म्हटलं मला असं जमणारच नाही. जेवून आनंद नसतो, जेवतानाच आनंद असतो. तुष्टी पुष्टी आणि क्षुधानाश हा प्रत्येक घासागणिक येणारा परिणाम आहे. एकदम जेवले आणि मग असं नाहीये, असं नाही. प्रत्येक घास, पहिला घास ते शेवटचा घास, ते अंतर तुमचं तुम्ही मोजू शकता. त्याच्यामुळे जेवायला माणसं बसली ना, एक 10, 15, 20 घास झाले ना, मग फक्त बदलले. आणि तुम्ही नव्हते का काय इतका खापवलं होतं की 4-5 वर्ष कुठंच लक्ष. बरं, घरात उतरतो तो बाजूचा हरिराम सुरू होता, त्याच्यावर डोळे वाटत याला असंच सापडलं होतं काय. पण जसा एक एक घास आत उतरतो ना, त्या घासाकडे निवांतता येते, तृप्ती येते. तसं एखादी इमारत पूर्ण करावी आणि मग उत्सव करावा म्हणजेच नाही. आपण उत्सव करत करत इमारत पूर्ण करावी. विठ्ठला आणि सगळ्यात महत्वाचं, हे साधन आहे, हे बांधणं साध्य नाही. कोणी गैरसमज करून घेऊ नका. हे साधन आहे, याचं भजन करायचंय. पण ते झाल्यावरच केलं पाहिजे असं काय, आताच करू ना. त्याचा सापळा कोरोनामध्ये का उशीर करावा. आणि लक्षात घ्या, इमारतीची बांधणी हे खरं कार्य नाही. माणसांची बांधणी, माणसं उभी राहिली पाहिजे. जी कोसळली आहे, गडबडली आहे, अस्वस्थ झाली आहे, माणसं उभी राहत असतील, हे निवांत राहिले तरी चालेल. विठाला संगमनेरकर मंडळी आली, सगळा संगमच आहे. बघूया, तुम्ही भैरवी वाजवायची बरं का, प्रॉमिस केलंय मला. विठाला पाऊस कोणाला कशालाच अडवू शकत नाही, याचा आज पुरावा आहे. पटील साहेब या. सगळं गाव आलं होतं, पाटील राहिले होते. आपणा सर्वांचं या प्रकल्पावर स्वागत आहे. मी काय म्हणत होतो की माणसांची उभारणी झाली पाहिजे, माणसं दुःखमुक्त झाली पाहिजे, व्यथामुक्त झाली पाहिजे. त्यामुळे उत्सव अत्यंत आवश्यक आहे. आणि प्रकल्पाची कामं चालू राहतात. उत्सव म्हणजे 8 महिने झाले आपलं काम सुरू झालंय, त्याच्यात हा 3रा उत्सव आहे. विठ्ठल बरं, हे तंत्र माझं नाही, हे सगळं क्रेडिट सुभाष मामांना, हे त्यांचं टेक्निक आहे. भिवंडीला एकनाथ मंदिराचा हो माझं लक्ष नव्हतं, आपण आला. भिवंडीचा शताब्दी उत्सव करायचा होता, नाथषष्ठीचा. 100 वर्षी झाली नाथषष्ठीच्या उत्सवाला. तर सगळ्यांचं मत पडलं की शतक पूर्तीचा करूया. आणि मामा म्हणाले नाही, शतकाच्या आरंभाचा करूया.
बघा कशी गंमत आहे. मामा म्हणतात शतकाच्या आरंभाचं झालं पाहिजे आणि पूर्तीचा झाला पाहिजे अशी पूर्ती माणसं म्हणत होती. मग काय करायचं? पण मामांनी असा तर्क दिला जो अकाट्य होता. ते म्हणाले उत्सव मोठा करायचा आहे, महोत्सव करायचा. तो शतकाच्या आरंभाला केला काय, शतक वर्षाच्या पूर्तीला केला. पण तो शतकाच्या आरंभाला यासाठी करावा, इथं येणारी काही अशी माणसं असतील ज्यांनी 10 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे, 30 वर्षे सेवा इथली केली, 50 वर्षे सेवा केली, काही जन्मापासून असतील आणि त्यातल्या कुणाच्या आयुष्याचा क्षय मध्येच झाला तर शतक एवढी वर्षे ज्यांनी सेवा केली, तुमचा शतक महोत्सव 1 वर्ष जर लेट गेला, 1 वर्ष जर उशिरा गेला तर इतकी वर्षे सेवा केलेल्या माणसाला तो शतकाचा महोत्सव भोगता येणार नाही. 100च्या नावानेच करायचा आहे ना, मग तो 1 वर्ष लेट करून त्यात जाणाऱ्या लोकांना गमावून तो उत्सव करण्यापेक्षा त्या सगळ्यांना आनंद होईल, त्या सगळ्यांना त्याचा लाभ होईल. त्याच्यामुळे पूर्तीचं वर्ष आपण करू ना, पण त्या सर्वांकरता तो उत्सव आधी झाला पाहिजे. आणि उत्सव हा नाथ मंदिर परंपरेचा प्राण आहे. महाराज मारुतीमामांनी कशाचे उत्सव नाही केले, काय सांगू आपल्याला, कशाचा उत्सव नाही केला. उन्हाळ्यामध्ये रत्नागिरी येऊन त्यांच्या भक्तांनी आंबे पाठवले, टेम्पोवरून आंबे. आता आंबे पाठवले, त्या आमरसाचा उत्सव म्हणजे सगळ्यांनी आमरस खायला, कीर्तन भजन करू विठ्ठला. तो उत्सव इतका सुंदर झाला. मंगरुळकर महाराजांनी कीर्तन केलं होतं. म्हणजे उत्सव आमरसासाठी होता, पण आमच्यासाठी तो रामरसाचा झाला. त्यामुळे उत्सव करणं, उत्सव ही ऊर्जा आहे. इथं इतकी प्रचंड मेहनतीची कामं सर्वजण करतात. या सगळ्यांना उत्सव ही रिफ्रेशमेंट आहे. उत्सव आम्हाला तजेलदार बनवतो, उत्सव आम्हाला आनंदी बनवतो, मागचे श्रम घालवतो आणि पुढचं काम करायला ऊर्जा देतो. परमार्थाचं हे वैशिष्ट्य आहे. मागील परिहार मागील परिहार पुढे नाही शीण. पण उत्सवाचा सीनच तसा असतो, घडलेले सीन सुद्धा निघून जातात. विठ्ठला उत्सव पाहिजे, उत्सव आमचा प्राण आहे. मामा उत्सव प्रेमी होते, मामा उत्सव प्रेमी होते. त्यांचं जीवन हा उत्सव होता, त्यांचं प्रयाण सुद्धा उत्सव होता. आजही त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पुष्पांजली झाल्यावर सगळ्या भाविकांना आईस्क्रीमचा प्रसाद असतो. का त्यांना आवडायचं, पण त्यांना आवडायचं म्हणून भक्तांनी त्यांच्या पुण्यस्मरणाला सगळ्यांना आईस्क्रीमचा प्रसाद असला पाहिजे. काय या महापुरुषांचं जीवन असतं. तेव्हा त्या उत्सवावरचं प्रेम आणि त्या निमित्ताने तुम्ही सर्व भेटता,
हे पियुषा परते गोड वाट जे पंढरी रायाचे भक्त भेटत. आणि तुम्ही सगळे येत असाल तर आम्हाला उत्सव करायला काय अडचण आहे? आम्ही करतच राहू. बघा नागेंद्रनाथ महाराज आणि मारुती मामा असल्यामुळे आम्हाला काही कमी नाही. 365 अन्नदाते आता तयार असतील. त्यामुळं ते समृद्ध आहे. आपण ज्यांचे आहोत ते जर श्रीमंत असतील तर आपल्याला भिकेचे डोळे लागू नये. आणि आपण अल्प प्रयत्न केले तरी त्यांचं ऐश्वर ते सांभाळत असतात. त्यामुळे आम्ही डेअरिंग करत राहतो, ते सांभाळत राहतात, ते सांभाळत राहतात. त्यामुळे इतक्या प्रतिकूल तर हा पावसाळ्यातला उत्सव म्हणजे गणिताचा पेपर द्यायला घेतला. मामांची आठवण सांगतो. भिवंडीला तेव्हा 10 ते 12 कीर्तन व्हायची. तुम्ही त्यावेळेस कीर्तन केले महाराज. 10 ते 12 रात्री अष्टपदी आटोपली की 9 ते 10 प्रवचन असायचं 1 तासाभराचं. पण अष्टपदीला सगळे नाचलेले दमलेले प्रसाद घेऊन विश्राम करायचे, मग कीर्तन व्हायचे. त्या 9 ते 10 प्रवचनाचे हाल असायचे. तर प्रवचनकार सांगले चतुर्कर महाराज यायचे विदर्भातून. पण ते प्रवचन सुरू करताना चित्र असं असायचं, आसनावर एक प्रवचनकार बसलेले आणि खाली श्रोता म्हणून फक्त एक मारुती माच, कारण बाकी सगळे प्रसादाला गेलेले असायचे. ते माईक हातात घ्यायचे सुरुवात, हरे राम 9 वाजता सुरू. मी एकदा मामाने विचारलं, मामा काय डेअरिंग आहे तुमची? आणि मामांचा सगळ्यात मोठा महत्वाचा गुण म्हणजे निर्भयता. उलट ते निर्भय होते, ते सगळ्यांना निर्भय व्हायची भाग पाडायचे. ते म्हणायचे गंमत बघायला हिंमत लागते. भिणाऱ्याचं हे जीवनच नाही. भिणाऱ्याचं ते स्वागतच करणार नाही जीवन, त्याच्यावर कृपाच करणार नाही. मग म्हटलं एवढे मोठे वाङ्मयाचे आधी चतुर्कर प्रवचनाला बसले, तुम्ही हरेराम एकट्याने सुरू केलं, दुसरा श्रोताच नाही, याबद्दल तुम्ही कसं पाहता? ते म्हणाले सेवा कोणाची आहे? विठोबाची ना. आपण दिलेल्या वेळेत सुरू करावी. म्हटलं लोक नाही आले तर? ते असं सांगायचे त्याचं नाक कापेल, आपण करत राहायचं. आमच्याकडे समर्पण तेवढं नाही, पण उचल्या माणसाला सोयीचं उचलायची सवय असते. त्यामुळे उत्सव झाले पाहिजेत. तुम्ही सर्वजण येता आणि या उपक्रमाला, या प्रकल्पाला तुम्हा सर्व भगवत भक्तांचे चरण लागतात. झाला ना प्रकल्प पूर्ण. आणखी काय? तुमच्या येण्याने आमचे विकल्प दूर होतात आणि विकल्प दूर होण्यासाठी प्रकल्प असतो. तेव्हा अशा प्रकल्पाचं हे भाग्य की आज तुमच्या येण्यानं हे सरळापे नाही, हे आमच्यासाठी पंढरपूर आहे. तुम्ही आले की पंढरपूर झालं ना, पंढरपूर झालं. पण तिथे काय घोंगड्यात बांगड्यात विकणारे आले पाहिजे असं कुठे? पंढरपूरच्या डेफिनेशन मध्ये, कन्सेप्ट मध्ये ते नाहीये. तेव्हा असा हा महावारीचा परम पवित्र दिवस गायलेला अभंग ज्ञानराज माऊलींचा आहे. अभंगात महाराजांनी सांगितलंय विठोबाचं रूप लोचनी पाहिलं की सुख होतं. मी तर असं म्हणेन हा अभंग इतका सुंदर आहे ना, या अभंगाचं रूप लोचनी पाहिलं तरी सुख होतं. त्याच्यामुळे संप्रदायानं स्वीकारलेल्या भजन परंपरेचा हा अभंग हा श्री गणेश आहे. रूप पाहता आलोचनी अभंग म्हटल्याशिवाय भजनाला सुरुवात होत नाही. अजून तरी पुढच्या प्रगतीचं मला ज्ञान नाही, पण या अभंगावर प्रेम आहे माणसाचं. या अभंगावर प्रेम आहे. कोणी म्हणतात असं आहे ते रूपपातालोचनी नेहमीच जरा काही दुसरं काहीतरी म्हणा. म्हणून अभंग त्यासाठी भंगले नाही. तो भंगलेले म्हणजे तुकडे झाले नाहीत असं नाही. लोकांच्या हृदयामध्ये त्याविषयीच्या निष्ठा आहेत, श्रद्धा आहेत, त्या अभंग आहेत. म्हणून ते अभंग आहे. कोणी म्हणतात काय लोक बदल दुसरं काहीतरी म्हणा. उलट त्या हळदीच्या डीजे वाल्याला दरवर्षी नवीन काहीतरी आणावं लागतं. ते म्हणतात यंदाचं नवीन काय ते सांगत. ते काय काय करून पाहतात. म्हणजे दरवेळेला नवीन पाहिजे, नवीन पाहिजे असं नवीन आणता आणता ते घसरलेले. त्याच्यामुळे फार असं डोकं बिकं फिरल्यापर्यंत गेले. विठ्ठला पण अजून रूप पाहता
रूपालोचनी रूपपातलोचनीच आहे आणि बोलिलेले पुरे बोलिलेले पुरेच आहे. त्याशिवाय आम्हाला जमणारच नाही. हा अभंग वारकरी भजन परंपरेचं हे मंगलाचरण आहे असं मी म्हणेन. ज्ञानोबारायांनी त्यांच्या भक्तिमय भूमिकेत जे सुख अनुभवलंय त्या अनुभूतीची अभिव्यक्ती या वचनांमध्ये आहे. अनुभूती आणि अभिव्यक्ती जिथं परिपूर्णतेने एकत्रित नांदतात ते ज्ञानोबा आहे. अनुभूती अभिव्यक्तीत घालता येईलच असं नाही आणि अभिव्यक्त जिथं होतं तिथं काही अनुभूत असेलच असंही नाही. बऱ्याचदा अनुभूती साधकाला मौनाकडे नेते आणि तो शांत राहणं पसंत करतो. शांत राहणं आम्ही नाकारलं नाही. मुका आस्वादनवत नारद मुनी भक्तिसूत्रात म्हणतात तो मुक्याप्रमाणे राहतो. मुक्याने गुलाबजाम खाल्ला तो काय कोणाला सांगेल, तो आताच अनुभवतो. म्हणजे अनुभूती अभिव्यक्तीत येत नाही. अनुभव शब्दांकित होत नाही. कधी मौनावतो, कधी शब्दाचं सौष्ठव नसतं. त्यामुळे दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरने विचारलं काय होतंय, तो नाही कसं तरीच होतंय. हा कोणता रोग आहे, कसं तरी काहीतरी विठ्ठला. माणसं सांगताना पण असं सांगतात ना, काही नाही थोडासा ताप होता, थोडा घसा खोकवतो, खोकला येतो अधून मधून, अंग दुखत, कोरोना म्हणणार आणि बाजूला नुसता शिंकला ना तर त्याला असं अस्पृश्य ठरवू. म्हणजे जे अनुभूत आहे, जे अनुभूतीतलं आहे ते अभिव्यक्तीत येत नाही आणि कधी कधी नुसती अभिव्यक्तीत चाललेली असते, त्याचा अनुभव होत नाही. उसाच्या चरख्यासारखं राहतं. घुंगरू असतात, करकर करकर आवाज येतो, पण त्या यंत्राच्या वाट्याला फक्त करकरच राहते. निघालेला रस पात्रात जातो आणि कोणीतरी पात्र असलेलं पात्र ते पिऊन घेतो आणि सारखा पात्र राहतो. पात्रच असलो पाहिजे. म्हणजे आम्ही अभिव्यक्ती करतो, त्याचा अनुभव आमच्या ठिकाणी नसतो. ज्ञानोबाराय म्हणजे अनुभूती आणि अभिव्यक्ती याचं सुंदर मिलन आहे. विठोबाला सगळ्यांनीच पाहिलं होतं, पण विठोबाला पाहिल्याचं जे वर्णन माऊलींकडून झालंय ते कोणाकडूनच नाही झालं. पांडुरंग कांती दिव्य लताताईची चाल आदरामूळ झाली की या अभंगाला चाल लावल्यामुळं गायल्यामुळं त्या आदरामूळ झाल्या कळत नाही. आणि ते कॉम्बिनेशनच निराळ आहे ना. शेवटी ब्रह्मचार्याने ब्रह्मचार्याला गाणं निराळ असतं. विठ्ठला काय बरोबर नाही. ज्ञानोबारायांनी जे व्यक्त केलंय ते अद्भुत आहे, ते निराळ आहे. त्यामुळे ज्ञानोबारायांनी विठोबाला पाहावं आणि त्यांना जे वाटतं ते व्यक्त करावं. ही अभिव्यक्ती अनुभव असावा आणि त्याची अभिव्यक्ती असावी. असं घडलंय काय सांगाल? हो, ज्ञानोबाराय पंढरपूरला जायला निघाले, पांडुरंगाच्या भेटीला जायला निघाले. फार आस आहे, फार ओढ आहे. तोपर्यंत ज्ञानोबारायांनी विठोबाला पाहिलेलं नाहीये, परंतु विठ्ठल भक्तीकडे नाथ परंपरेने वळण घेतलंय. कारण ज्ञानोबारायांचे वडील विठ्ठलपंत, त्यांचं विठ्ठल हे नाव पंढरपूरच्या विठ्ठलावरूनच. मग कारण काय? त्याचं कारण विठ्ठलपंतांची आई, तिचं नाव निराई. त्या निराईंना गैनीनाथ महाराजांचा अनुग्रह होता. त्यांची गैनीनाथ महाराजांवर अत्यंत श्रद्धा होती
गोरक्षनाथ महाराजांपर्यंत हे सगळं उत्तर भारतातलंच राहिलं. गोरखपूर योग्याची परंपरा पंढरपुरात येऊन भक्त झाली. औरंगाबादचं संभाजीनगर करायला परंपरा तशीच पाहिजे थोडी. म्हणजे परंपरा योग्याची तरी पाहिजे, नाही तर योग्याची तरी पाहिजे. विठ्ठला गोरक्षनाथ महाराजांपर्यंत नाथ संप्रदायाची उपासना चालली, परंपरा चालली. पण तिथून वळण घेतलं, कारण गहिनीनाथ महाराज विठ्ठल भक्त होते. तसा संत वाङ्मयाने खुलासा दिलाय. विठ्ठल आवडी ठेविले नाम, विठ्ठल आवडी ठेविले नाम, विठ्ठल आवडी ठेविले नाम, विठ्ठल आवडी ठेविले नाम. निराईस प्रेम गहिनीनाथ, निराईस प्रेम गहिनीनाथ, निराईस प्रेम गहिनीनाथ. विठ्ठल आवडी ठेविले नाम, विठ्ठल आवडी ठेविले गहिनीनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबा आळंदीहून निघाले. पंढरपूरचा प्रवास करतात. नामदेवरायांची गाठ पडते आणि ज्ञानोबाराय नामदेव महाराज त्यांच्या सोबत पांडुरंगाच्या दारात पोहोचतात. ज्ञानी माणसांनी सुद्धा विठोबाच्या दर्शनाला जाताना नामाचं प्रेम घेऊनच गेलं पाहिजे. बाबा महाराजांच्या मुखातून एक वाक्य आहे. काही काही विधानांकरता ही स्पेशल माणसंच असावी लागतात. संप्रदायाच्या भावपूर्ण विधानांची मक्तेदारी बाबा महाराजांकडे. विठ्ठला एक जण आला आणि तो पंढरपुरात आल्यानंतर त्याने पाहिलं विठोबा विठेवर दिसलाच नाही. योगी होता तो. त्यामुळे विठोबा कुठे आहे, विठोबा कुठे आहे. त्या बाजूला स्टॉलवाल्याने सांगितलं तुम्हाला माहिती नाही, मग विठोबा मंदिरात मी त्याला भेटायला आलोय. त्यामुळे तसं नाही, विठोबा नामाच्या गल्लीत राहतो. विठ्ठल त्याच्यामुळे विठोबा पाहिजे तर तुम्ही गल्लीत राहा, नाही तर दिल्लीत राहा, पण नाम मात्र दोन्हीकडे पाहिजे. नाम दोन्हीकडे पाहिजे. नामदेव महाराजांच्या सोबत ज्ञानोबाराय विठोबाच्या सन्मुख येऊन उभे राहतात. विठोबाला डोळे भरून पाहतात, नखशिखांत न्याहाळतात. चरणारविंदापासून आरंभ केला तो मुखारविंदापर्यंत परमात्म्याला परिपूर्ण असं न्याहाळलं. तर सोबत बोलू, या अभंगातून देवाला पाहिल्याची सुखानुभूती आहे ना. अपेक्षित जर मिळालं तर अभिव्यक्तीत विशेषता नसते, पण अपेक्षेच्या फार पलीकडे गेलं तर अभिव्यक्तीचा बाहेर येण्याचा वेग फार होतो आणि ती जास्त मोठं रूप घेते. म्हणजे प्रसाद जर जेमतेमच झाला ना तर साधारण अर्ध्या जेवणात म्हणण्याची पद्धत आहे, छान झालाय, हा एवढं मुळमुळीत म्हणतो छान झालंय, ही फॉर्मॅलिटी झाली. पण जेव्हा प्रसाद खरंच छान असतो ना, पहिल्या घासाला घास अशी भाजी कधीच मिळाली नाही. अपेक्षेपेक्षा अधिक जेव्हा लाभ होतो तेव्हा अभिव्यक्तीचा वेग फार जास्त असतो. ती वेळेच्या आधीच येते. जशी योगभ्रष्टाला तिची समज आहे, वैसेची या गावात न येता तो त्या वयाचा होत नाही, पण ते त्याला तिथं मिळतं. तसं ज्ञानोबारायांना जे अपेक्षित होतं त्यापेक्षा असं काहीतरी वेगळं तिथं दिसलं, जे ज्ञानोबारायांनी पाहिलं आणि बघितलेल्या त्या दृश्याला, त्याच्या परिणामाला बघण्याच्या व्यक्त शब्दांनी केलं.
साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले हो, मला सुख झालं. साजणी म्हणून कोणाचा उल्लेख करावा आपण त्याचे भाव मांडावे, पण असंच असं म्हणू नये विठाला. माऊलीचा काय ठांग लागणार आपल्याला, माऊली काय कळणार आपल्याला, माऊली कळणार नाही एवढं कळलं तरी खूप कळलं असं म्हणावं. कळण्याचा तो प्रश्नच तो कळण्याच्या पलीकडे आहे, जाऊ द्या. त्यामुळे माऊलींना काय वाटत असेल, काय असतं बऱ्याचदा ही कीर्तनं रेकॉर्ड केली जातात, कोण शूट करतो, सगळं करतो. ते त्यावेळेला त्या प्रभावात जे असतं ते एरवी वेगळ्या क्लायमेटला तुम्ही ऐकलं ना तर ते परिणाम देत नाही, ते तेव्हाच असतं. त्यावेळेला ते दिसलेलं ते पटलेलं राहतं. त्यामुळे ज्ञानोबांना तेव्हा काय वाटलं, काय झालं, त्यांना काय म्हणायचं आपण सांगू शकत नाही. फक्त आपण त्यांना विनवणी करावी, त्यांच्या चरणी लोळणी घालावी आणि त्यांचं स्मरण करून बोलावं. डहाणूला थोर संत झाल्या शांतिमा पंजवाणी. आडनावात वाणी असलं की ज्ञानेश्वरीवर प्रेम असतं असं वाटतं. मला वाटतं आता मी पाटील का विठ्ठला. लहानच्या आडनावामध्ये वाणी होता बरं शब्द पंजवाणी. तर शांतिमा दुसरी शिकलेली आहे, त्या पण गुजराती आणि ज्ञानेश्वरीवर मराठीत प्रवचन सांगायचे. मामासाहेबांना त्यांच्या प्रवचनांचं फार वेळ होतं. मामा पालघरच्या उत्सवात मानची प्रवचनं ठेवायची आणि आळंदीकरांना बोलवायचे. ह्या माऊलीला जो अर्थ कळालाय तो माऊलीचा अर्थ आहे असं म्हणायचे मामा. त्या सत्संगात ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगायच्या. एखाद्या ओळीचा अर्थ त्यांना त्यांच्या करता नाही योग्य वाटला तर त्या प्रवचन तिथेच बंद करायचे. असं प्रवचन ना कधी कधी सुरुवातीलाच बंद व्हायचे. ह्या ओळीचा अर्थ उद्या रात्री प्रसाद झाला की आपल्या साधन कक्षामध्ये माऊलीच्या ध्यानात त्या बसायच्या आणि माऊलीला ध्यानात त्या ओळीचा अर्थ विचारायचे आणि मग माऊलीने सांगितलेला अर्थ दुसऱ्या दिवशी प्रवचनात सांगायचे. कुलवधू लपवी अवेवाते. हे का कुलवधू आपल्या अवेवा लपवते, परंतु लेकरासाठी मात्र ती तिचा पाना मोकळा सोडते ना. तसं संत वाङ्मय तिचा अभ्यासक म्हणून जाऊ नये. ज्ञानेश्वरीकडे आम्ही लेकरू म्हणून जर गेलो तर ज्ञानेश्वरी आपल्याला तृप्त करेल. आम्ही जर काहीतरीच करायला गेलो तर ती मग पानाच होईल विठाला. त्यामुळे अभ्यासकांना त्यांच्या पद्धतीने कळली, पण उपासकाला ज्ञानेश्वरी जशी आहे तशी कळली. साजणी म्हणून काय अभिप्रेत असेल ज्ञानोबांना. परंपरेने काही अर्थाचं प्रकटीकरण केलं म्हणजे भगवंताचं दर्शन ज्या प्रकाराने होतं, देवाला पाहणं ज्या प्रकाराने होतं त्या प्रांतानुसार भिन्नतेने साजणी बनतच जाते. पूज्य डोंगरेजी महाराज असं सांगायचे की भगवंताचं रूपदर्शन साधकाला 3 स्तरातून होतं. एक
भगवंताचं पहिलं दर्शन साधकाला स्वप्नात होतं. भगवंताचं दुसरं दर्शन साधकाला सगुणात होतं आणि तिसरं दर्शन कणाकणात होतं. तिन्ही पायऱ्या लक्षात राहतील. पहिलं दर्शन स्वप्नात. त्याच्यासाठी काय कराल? सोपं आहे. स्वप्नात काय दिसतं? मगाशी महाराजांनी विचारलं, विचारूच नका. ज्याची त्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी सेफ. स्वप्नाला मोबाईल सारखे ते कोड वगैरे लॉक करून ठेवलेले राहतात लोक. पण एक की आहे त्याला उघडण्याची. स्वप्नात तेच दिसतं जे मनात बसते. मनी बसे. आणि मनात काय बसवावं यात आपण स्वतंत्र आहोत. मनात काय बसतं अगदी सोपं सांगू. मनात कशाचा वास होईल हे तुम्ही सहवास कशाचा करता यावर अवलंबून. त्याच्यामुळे मनवासा करता सहवास. मग सहवास म्हणजे एखाद्यासोबत राहणं असं नाही. तुम्ही मनात कोणत्या विचारांना थारा देता, कोणत्या विचारांचं तुम्ही जतन मनात करता, तो मनाला आपण घडवलेला सहवासच आहे. आणि मग ज्याचा सहवास घडवला ते मनात राहू लागतं, ते साचू लागतं. धरणाच्या भिंतीत आतमध्ये जसा कॅल्शियम साचतो पाण्यातला पांढरे पट्टे तयार होतात, तसं मनात जे काही साचवलंय त्याचे पट्टे तयार होतात. पट्टे काय साचवतील त्याचाही भरोसा नसतो. कोणापासून लपवाल? मनासमोर आपण उघडे नागडेच असते. हे कपडे फक्त आहे दिखावा आहे. हा आपण जे आहे ते आहे. तोरा मन दर्पण कहला. त्यामुळे मनाने शाबासकी दिली पाहिजे. नामस्मरण बरोबर चाललंय हे मनाने म्हटलं पाहिजे. हे मनाने म्हटलं पाहिजे. त्यामुळे पहिलं दर्शन स्वप्नात होतं. स्वप्नामध्ये प्रभू दिसतो. मग जर स्वप्न दर्शन असेल तर साजणी म्हणून जागृतीला निवडा. जागृती पुसे साजणी. त्या भगवत अनुभूतीमध्ये तिची सोबत आहे म्हणून जागृतीला तुम्ही साजणी म्हणा. जर स्वप्नातलं दर्शन आहे तर भगवत रूप पाहण्याची दुसरी पायरी आहे सगुणा. तो असा आकार रूपाने दिसतो. त्याची चाहूल होते, त्याची जाणीव होते. 15 दिवसाबाजी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. रामगिरी पाठी बसती जाण केली. प्रतिस्थिरावली प्रबंधी. तो सगुणात जाणवतो असा. आणि तिसरं परमात्म्याचं रूपदर्शन होतं ते कणाकणामध्ये. मग सर्वच असतो. हे भक्तीचं ध्येय आहे, हे उद्दिष्ट आहे. वानप्रस्थ कशा करता, भजन कशा करता, कीर्तन कशा करता, आम्हाला डेस्टिनेशन कन्फर्म पाहिजे. गुगल रस्ता दाखवतो पण जायचं कुठून आणि कुठे ते आपल्याला टाकायचं असतं. आणि फार जर गावाचं ठिकाण माहित नसेल तर फक्त युअर लोकेशन क्लिक करा. मोबाईलला आपली लायकी माहित असते आपण कुठे आहे. फक्त डेस्टिनेशन तुम्हाला टाकायचं, कुठे जायचं ते दाखवून देतं ना बरोबर. तसं आम्हाला भक्तीच्या प्रांतात जायचं कुठं, सर्वांमध्ये परमात्मा या स्थानात पोहोचायचं. मला असं वाटतं जर दर्शन स्वप्नावस्थेतलं असेल तर साजनी जागृती अवस्था आहे. दर्शन जर कणाकणातलं असेल तर साजनी बुद्धी आहे. कारण सर्वत्र परमात्मा आहे हा निश्चय बुद्धीने करावा. तद्बुद्धे तदात्मानस्तम निष्ठास्तत्पर आहे ना. सगळीकडे परमात्मा आहे हा निश्चय बुद्धीने करावा म्हणून बुद्धी साजणी. आणि जर सगुण स्वरूपाचं दर्शन असेल तर मी असं म्हणेन ज्ञानोबारायांची साजणी नामदेव महाराजच आहे. नामदेवरायांना घेऊन ज्ञानोबा राहिले म्हणजे विठोबा बरोबर कळण्याकरता नामदेव महाराज बरोबर असलीच पाहिजे. काल इलत महाराज म्हणाले की महाराजांच्या बरोबर प्रशांत महाराज असतात. ते तसं काही नाही. महाराज जेवढा बरोबर आहे त्याला कारण प्रशांत महाराज बरोबर आहे. ते आलेले तर आमचा उत्सव सुरूही होत नाही आणि तो उत्सव पूर्ण सुडावा. त्यामुळे प्रशांत महाराज म्हणजे ह्या सगळ्या परिवाराच्या उत्सवाची सिद्धी आहे. त्यामुळे नामदेव महाराजांना घेऊन ज्ञानोबाराय गेले आणि विठोबाला पाहिलं. पाहिल्यानंतर झालं काय, लोचनी रूप पाहता सुख झाले. वारकरी संप्रदाय हा तसा नाम संप्रदाय आहे. तिथे आग्रह नामाचा, याची ओळखच नाम आहे.
इथं सगळे निकष नामाचेच आहे. निकष नामाचे धरणारा संप्रदाय आग्रह मात्र रूपाचा धरत आला. अजून थोडं पुढे म्हणतो, आहे नामाचा संप्रदाय. आम्हाला नामातलं व्हेरिएशन मान्य आहे, आम्हाला रूपातलं व्हेरिएशन मान्य नाही. संप्रदायाने मंत्र घेताना काय बारीक घेतलाय का? रामकृष्ण हरी विठ्ठल केशव ज्याचे हात नाही मी त्याच्या पाया पडणार नाही. त्या प्रीतीची जी एक जागा असते आणि असं प्रगट काही सगुणातलं स्वरूपातलं साकार झालेलं असं काहीतरी असं तिथे आपल्या निष्ठा असतात. हा शर्ट मी घातलाय ना, त्या शर्टावर माझं विशेष प्रेम आहे. हा जेव्हा शिवला ना तेव्हा तो पहिल्यांदा पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरातल्या कीर्तनाला घातला होता, आपल्या 30 उत्सवाला. पण आज तो आषाढी करता मी ठेवला, त्याला एक दाट पण कुठेही लागलाय, तो त्या कीर्तनातच लागला होता. काय तुम्ही शोधणार नाही माझे शर्टावर तर आहे कुठे आहे ना, मी माहिती म्हटलं त्याच्यावर आला पण टाकू नका, कारण तो पांडुरंगाच्या मंदिरातला लागलेला आहे. राहू द्या विठाला. तर तुमच्याकडे आला असेल ते तो शर्टावर कुठे आलाय ते फार महत्वाचं. भक्तीमध्ये उपासनेमध्ये अशा काही प्रतिकात्मक बाबी असतात, तिथं आमचा जीव गुंतलेला राहतो ना, तिथे गुंतलेला. त्यामुळे नामाबद्दल उदार मत, पण रूपाबद्दल मात्र आग्रही आहे. काय आनंद झाला का, सुख का झालं. छोट्या माणसाची सुखाची कारणं छोटीच असतात, सुखाची कारणं छोटी असतात म्हणूनच ती माणसं छोटी असतात. सुख असावं का दुःख असावं आपल्या हातात नाही, पण मला एक वाटतं माणसाची सुख मोठी असावी, माणसाची दुःख सुद्धा मोठी असावी. जरा सोपं सांगू संतात आपल्यात फरक काय, आपली सुख पण छोटी आहे, आपली दुःख पण छोटी आहे. संतांची सुख पण मोठी आहेत, त्यांची दुःख पण मोठी आहे. आपल्याला दुःख काय की आपल्याला दुःख आहे, संतांना दुःख काय, जगाला दुःख आहे, हे संतांना दुःख आहे. मोठी माणसं मोठ्या दुःखानेच ती मोठी झाली. मला काय विचारलं, ते ऑस्कर वगैरे अवॉर्ड जे आहेत त्यांनी बॉलिवूडला अवॉइड करायचं ठरवलंय का? अवॉर्डने अवॉइड जायचं त्यांच्या वाट्याला, ते तिकडे हॉलिवूडलाच का मिळतात. इथं हिंदी पिक्चर मधल्या काळात तर खानावळच झाली होती बॉलिवूडची. पैसा डी ग्रेडचा असल्यामुळे नव्या पिढीला अत्यंत विनंती आहे, तुम्ही जर त्या हिंदी पिक्चरच्या हिरो हिरोईनला फॉलो करत असाल तर ते हिरोईन नाही, ते हेरोईन आहे. ते त्यांनी विडाव उचललाय. भारतीय वैदिक जी हिंदू धर्म संस्कृती आहे ही उद्ध्वस्त करायची, आणि तुम्हाला वाटतं भारी त्यांनी गुडघ्यावर फाटलेली पॅन्ट घातली. अरे काय प्रगतीचं लक्षण आहे, काय फॉलो करावं आपल्याला हे तर कळलं पाहिजे. चांगल्यांचे फॉलोअप्स घ्यावे त्यासाठी आम्ही काय फॉलो करतो. किती मोठा आक्रमण आहे आपल्याला कळत सुद्धा नाही की या रस्त्याने आपल्या घरावर हल्ला झाला. पुजारी नेहमी भामटा आणि मदत करतो एखादा पाद्री नाही तर मौलवी. काय बिंबवलं गेलंय हो. देवनवसाला पावत नाही. प्रतापगडावर गेलेली माणसं अफजल खानाच्या कबरीला नमस्कार करतात. चंगीज खानच जन्माला येईल. हे बिंबवलं गेलंय आणि आपण बिंबवलो विठ्ठला.
हे तुमच्या ध्यानात नाही येणार, हे आमचं टॉप सिक्रेट आहे. भांबावण्याला आमच्याकडे कोकणात बिंबावणं म्हणतात. बिंबावलं असं होतं, ते बिंबावलं गेले, त्याला इलाज नाही. ते कसं घडतंय म्हटलं, बॉलिवूडला का नाही आवड मिळत, ते हॉलिवूडला का? म्हटलं त्याचं बारीक तर्क आहे. हॉलिवूडवाल्यांच्या संकल्पना मोठ्या असतात. म्हणजे काय संकल्पना राहतात, परग्रहावरून कोणतरी आलाय आणि तो आखी पृथ्वी संपायला निघाला, तो हिरो पुढे सरकतो आणि त्या परग्रहावरच्या त्या राक्षसाला मारतो, आखी पृथ्वी वाचवतो आणि ती नायिका त्याला मदत करते. आपल्या पिक्चरचा टॉपिक काय राहतो, ते एखाद्या डाकूने त्या हिरोईनच्या बापाच्या कानाखाली वाजवली, त्याने जाऊन त्याला चाकोरी बसवलं, ती ऑस्कर तिकडे का जातो, याला काय ऑस्कर, याला कोणी बास्कर राहतात, कशाला कसं वाढवतो. सुखही मोठी आहे आणि दुःखही मोठी. विठोबा केवळ दिसायला सुंदर आहे म्हणून ज्ञानोबाऱ्यांना सुख होतं, एवढा अर्थ लावण्यात चूक होईल. ज्ञानोबाऱ्यांना विठोबाला पाहिजे ते सुख झाले, त्याला निराळी कारण असली पाहिजे, कॉर्नर असली पाहिजे, काहीतरी कारण असेल. एक तरी कारण सांगावंच लागेल, 1 वाजेपर्यंत तरी सांगावंच लागेल. काय बाबा 1 वाजेपर्यंत मालिक का कोण मालिक, काय कारण आहे सांगा ना. ज्ञानोबाने निघालेत आळंदीला, चालत निघाले, गेले कुठे, पंढरपूर. खर तर आळंदीहून ज्ञानोबांनी पंढरपूरला जाणं तत्कालीन उपासना किंवा पांथिकांमध्ये जे मतभेद झाले होते, जी अंतर निर्माण झाली होती, ज्ञानोबारायांच्या जाण्याचा हेतू म्हणजे सेतू उभारण्याचा हेतू आहे. त्याचं कारण, ज्ञानोबाराय आळंदीचे रहिवासी आहेत आणि चालले आहेत पंढरपूरला, आणि दोन्ही गावांची ओळख पहा कशी. पंढरपूर ही वैष्णवांची पेठ आहे आणि आळंदी हे शिवपीठ आहे विठाला. आणि आळंदी शिवपीठ म्हणजे रस्त्याच्या कडेला आधुनिक मंदिर बांधतात तसं नाहीये. शिवपीठ हे जुनाट शिवपीठ आहे. शिवपीठातून ज्ञानोबाराय निघाले होते, म्हणजे ज्ञानोबाराय हे शंकराच्या गावचे आहेत ना. ते जेव्हा वैष्णवाच्या पेठेत आले त्यावेळेला आपण ज्याच्याविषयी प्रेम धारण करून आलोय त्याला पण बरं वाटलं, पण आपल्या गावाला पण वर बसलेला दिसला, तीही बरं वाटलं पिठाला. आणि आपल्या गाववाल्याला कोणतरी डोक्यावर घेते, गावाला ज्ञानोबारायांच्या कर्तृत्वाच्या आधीचे हे स्वरूप आहे असं म्हणा पाहिजे. तर ब्रह्मादिका पार मुलंगवे सामर्थ्य, ब्रह्मदेवाला स्वतःच्या बरं जे तळ्यात जायला गेले होते, उतरले होते, बुडाल्या तळ्याचा मुळणा मारत काही राहिलं नाही, भूषेका काही कळलंच नाही. आम्ही पंढरपूरला गेलो, त्याला घाबरत सांगत होतो, देवा बुडालो रे, पूर्ण अखंड बुडालोय, आता वाचतच नाही, फार सिरियस आहे माझा मॅटर. पण त्याने ना माझं सगळं टेन्शनच कमी करून टाकलं. मी त्याला सांगायला गेलो होतो का मी बुडालोय, आणि तो मला सांगतो एवढंच आहे विठ्ठला. रूप पाहता सुख झाले, धीर आधार देणारी अशी काहीतरी दृश्य जीवनामध्ये दिसली पाहिजेत ना. आम्ही सांगतो बुडेल एवढं सगळं भयानक आहे, आणि तो सांगतो प्रमाणम विधापूर्व सत्य धतीना निर्दोष परब्रह्मलिंग धुती पांडुरंग भवाब्धीचा अंत एकूलाची पाहे पा. तो सांगतो कमरेवर हात यासाठी जघन प्रमाण दावितो. काय प्रमाण दाखवतो, एवढंच आहे, आणि पाणी एवढंच असेल तर माणूस तिथं बुडायची भीती धरत नाही, तो आता मस्त आनंद घेऊ विठाला. त्यामुळं जगामध्ये काही माणसं जिथं बुडण्याचं भय धरतात त्याच संसारात साधू आनंदाने क्रीडा करत असतो का, एवढंच आहे. हे तो सांगतो ना, हे रूप लोचनी पाहिलं, ज्ञानोबाराय म्हणतात बस सुखावलं, ठीक आहे, एवढं आहे कळालं, चिंता नाही. ज्ञानोबाराय ना
त्याच्या नजरेकडे पाहिलं, त्याच्या कारण रूपमध्ये सगळंच येणार आहे. त्याच्या नजरेकडे पाहिलं, त्याच्या चरणाकडे पाहिलं, आणखी सुखावले. हो, काय होतं तिथे? समचरण दृष्टी भेटेवरी साजिरी. चरण आणि दृष्टी त्याची समान आहे. याचा अर्थ तो सगळ्यांकडे सारख्याच नजरेने बघतो आणि सगळ्यांशी सारखंच वागतो. दृष्टी शब्दातला सम बघणं या अर्थाने धरावा आणि चरण सम याचा अर्थ वागणं समान असं धरावं. तर ज्ञानोबारायांना माहिती होतं आपण सगळा भंगार टकार तुकार अख्खा महाल गोळा घेऊन करून चाललोय ना. या सगळ्याला कोणीतरी उराशी कवटाळलं पाहिजे, या सगळ्याला कोणीतरी आपलं म्हटलं पाहिजे आणि असा देव पाहिजे जो दूर ठेवणार नाही, दूर धरणार नाही. आळंदी ते पंढरपूर मध्ये तर अनेक देवस्थान असतील. थेट पंढरपूर का? ज्ञानोबा म्हणतात काही देव आत येऊ देत नाही आणि आत आला तर काही देव हात लावू देत नाही. हा दोन्ही नियम पार करून उभा आहे विठ्ठला. हा आतही येऊ देतो आणि हातही लावू देतो. स्पर्शाचा एक आनंद आहे, ती एक अनुभूती आहे, ती तो दिव्यत्वाचा स्पर्श आहे. आणि अनुभवाने स्पर्श सगळ्यात शेवटी ठेवला. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायच तो आनंद. आणि माणूस असं नाही म्हणत मूर्तीला हात लावून आलो, दर्शन घेऊन निघालेला माणूस म्हणतो विठोबाला हात लावून. हे जे म्हणणं आहे ना ते मूर्तीरूपत्व निघून जाणं आहे. त्याच्यामुळे हा असा देव आहे ना त्याची पद्धत पाहू तुम्ही सुखावं. अजून विठोबा उभा राहताना तो समचरण दृष्टी आहे, सगळ्यांकडे सारखीच कृपा तो करणार आहे. आणि हे त्याचं नंतर बदललेलं धोरण आहे बरं का. हा काय असा नाही आहे. तुम्ही वृंदावनात गेला तर समचरण दृष्टी भेटेवरी साधी नाही. वृंदावनातल्या विठोबाला बाकी विहारी म्हणतात आणि पंढरपुरातल्या विठोबाला समचरण दृष्टी म्हणतात. विठोबा माणसं सासूरवाडी सरळ होतात असं फक्त ऐकलं होतं. देवावर एवढा इफेक्ट झाला असं वाटलं नव्हतं. कारण कृष्ण परमात्मा हा मथुरेचा नागरिक आहे, त्याचं रेशन कार्ड तिथलं आहे. राजस्थानचा देव आहे, गुजरातचा राजा आहे, कर्नाटकचा पाहुणा आहे, महाराष्ट्राचा जावई. म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलावले. सासूरवाडीची माणसं आली की मग त्याला एक बरं वाटेल ना, बघायला बरं वाटलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही लोक आले ना की तर खान पान कशालाच काही कमी पडत नाही. कारण का आम्ही बाकीचे जे सगळे प्रांतातले आहोत ना, हे आम्ही विठोबाची माणसं आहोत. तुम्ही आहे तुम्ही रखुमाई आई साहेबांची माणसं आहात. त्याच्यामुळे मग तुमच्या निमित्ताने आमची मजा आहे. आता विठोबा समचरण दृष्टी आहे. ज्ञानोबारायांनी पाहिलं बस आता सर्वांवर कृपा करील. ज्ञानोबारायांनी ते रूप पाहिलं, सुखावलं. ते जरा एकटाच दिसला तेही बरं झालं का. ज्ञानोबारायांनी असाही विचार केला जर विठोबा आणि रखुमाई एकत्र असल्या आहेत, त्यांचं काही तसं वाजलेलं नाही आहे, पण एकट्या विठोबाला पाहून जरा जास्त बरं वाटलं ज्ञानोबारायांना. का एखाद्या भक्ताला काही त्याचं पर्सनल सांगायचं असेल, काही दुःख काही व्यक्त करायचं असेल आणि तो जर ओशाळत असेल, संकोचत असेल, सगळ्यांसमोर कसं सांगावं, एकट्याला सांगता आलं पाहिजे. मग ह्या देवाने तेवढ्यासाठी आपल्या समूहांना वेगळी व्यवस्था करून दिली, त्यांच्यासाठी वेगळा बंगला बांधून ठेवला आणि तो भक्तांकरता एकटा भेटायला तसा एकटाच राहिलाय माणूस. तो राहिला एकटा, पण ज्ञानोबारांनी त्याला एकटं नाही ठेवलं. जरा सोपं बोलू, सामान्य माणूस देवाला भेटले की सामान्य माणूस बदलून जातो आणि भक्त देवाला भेटले का देव बदलून जातो.
विठ्ठला. तो पंढरपूरला आला तेव्हा एकटाच होता, पण ज्ञानोबाला भेटलो तो एकटा राहिला का? विठू माझा लेकूर विठोबानी काढलेला सेल्फी आहे. विठोबा सेल्फी एकट्याचं पण काढत नाही, काढा सगळे होऊ द्या. हा अभंग अख्खा वाचा. ही विठोबाची सेल्फी आहे, विठोबाची सेल्फी. आणि सेल्फीतून कळतं तो सेल्फिश नाहीये. विठोबा हा भक्तांसाठी स्पेशल एडिशन आहे. हे भक्तांसाठी स्वतंत्र आहे, स्वतंत्र आहे म्हणून सुखावले. पंढरपूरला आलेला तो बाल स्वरूप मानलं जातं परमात्म्याचं, म्हणून काठी घोंगडी गाई गोपाळ असं त्याचं स्वरूप आहे. गोपवेशम दधान. आणि त्या स्वरूपावर विशेष प्रेम आहे संतांचं. त्यामुळे गवळणी प्रकरणातून त्या स्वरूपाचं वर्णन आहे. म्हणून ज्ञानोबाला सुखावले. डोळ्यांना त्याच्यासारखं बघायला जगात दुसरं सुंदर रूपच नाही म्हणून सुखावलं. काय आहे, सामान्य गोष्टी जर दिसल्या तर डोळ्यांना सुख होतं, पण देवाला पाहिलं तर सुखाला सुख होतं. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांची भूक नवसे माझ्या. काही बघण्याची वासना लालसा ठेवत नाही असं स्वरूप. आणि काय भगवंताचं वर्णन आहे हो, काय गोड वर्णन आहे भगवंताची. तिथं भगवंताचा तो विग्रह पाहिल्यावर ज्ञानोबाने अक्षरशः देवाला बघून देवाशी भांडले. कानोबा तुझी गोंगडी मात्र की कानोबा तुझी गोंगडी पसरवून नाही चालणार, बराच पसार आहे पुढे. कानोबा तुझी घोगडी चांगली. मग ते रूप पहावं आणि सुखावत जा. भगवत स्वरूपाचं दर्शन सुखावं का, कारण त्याचं फल देखील तेवढा आणि तसा. काय महिमा वर्णू आता सांगली कोटी ब्रह्महत्या पाहता जाते. जीवनाची कृतार्थता, नयनाची सार्थकता आणि दृश्यातली रम्यता अशा सगळ्या सुखद बाबी तिथं समूहाने एकत्रित आल्या. नववारे म्हणतात साधणी सुख झाले हो, सुख झाले. मी सुखावले, मी सुखावले. मला अत्यंत आनंद झाला, मला समाधान झालं. आणि तदनंतर माऊलीच्या मनामध्ये सगळे तरंग उठले आणि संकल्पातून ही चळवळ उभी राहिली. नववारे लोचनी रूप पाहता तुम्हाला सुख झालं. रूप हा शब्द सामान्य ठेवलाय, आम्ही त्यातला नेमका भाव जाणू इच्छितो. दुसरं चरण
त्वहा माधव बरोबा. मी तुम्हाला विठ्ठल सांगतो, तुम्ही माझा बालाजी केला. सुख झालं रूप पाहताना, रूप पाहताना सुख झालं. कोणतं रूप पाहिलं? त्वहा विठ्ठल बरोबा, त्वहा माधव बरोबा. एकच भाव सांगतो आणि थांबतो. भाव सांगून थांबावा, खाऊ नाही. सगळ्यात महत्वाचं ते सांगून थांबावं. विठोबाला पाहिल्यानंतर ज्ञानोबारायांना सुख झालं. त्याचं कारण जगाला पाहून ज्ञानोबारायांना दुःख झालं. या जगाला आता दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग काय? विठोबाला पाहिल्यानंतर कोणीतरी तारणारा असा मिळालाय की ज्याच्यासमोर आता संकट सामान्य झालं. भवसिंधूचे काय कोडे दावी वाट चालितले, तारू भला पांडुरंग. त्याच्यामुळे विठोबाला भेटून आलेल्या माणसांनी, संतांनी, जनमानसाला, सर्वसामान्यांना सांगितलंय, हे सुखाकरता तळमळतो ना, बालागे करसे आषाढी स्पेशल. एक
लवकर आठवायचं होतं म्हणून लांबवलं. कारण आता 1 वाजला, नाही तर 12 वाजता आठवावं लागलं असतं. 12 जास्त काही 1 मुला कमी वेळेत व्हावं म्हणून मग आता ठीक आहे, आता 1च वाजलाय जाऊया. बरं म्हणतात तो हा विठ्ठल बरवा, तो बरवा आहे. किंवा तुम्हाला सुख हवं असेल तर विठ्ठलच बरवा आहे, बाकीचं काही खरं नाही. आपलं बरोबर नाही हे पटल्यावर देवच बरोबर आहे हे डायरेक्ट पटावं, नाही तर मध्ये दुसऱ्याचं बरं आहे हे पटलं की वाट लागते, ही अडचण होते. त्यामुळे माझ्या प्रपंचात दुःख मला मिळालं, मग आता थेट परमात्माच, नाही तर मग आपल्या त्याचं बरं तसं आपलं असतं तर त्याची वांदी त्याला माहिती. तू कुठं आपल्याच्या कामी असो, ब्रह्मदेवापर्यंत प्रपंच कोणाच आहे असं करून करूनच आहे. एखादा माणूस आनंदी दिसतो म्हणजे त्याने भजनाने त्या दुःखावर मात केली, त्याचा अर्थ एवढाच. त्याच्या घरी एसी फ्रीज लागला म्हणजे तो समाधानी आहे, हा गैरअर्थ आहे. त्याचं काहीतरी भजन असेल, त्याचं काही कनेक्शन असेल, काहीतरी कनेक्शन असेल. कारण त्याचं कनेक्शन असलं तरच समाधान आहे ना, आणि त्याच पाहिजे. वाजे ओझे होईल ते कनेक्शन चांगली पाहिजेत ना, चांगली चांगली चांगलं कनेक्शन असेल ना तर फ्युचर उज्ज्वल राहतं. आणि कनेक्शन चुकली ना की ईडी प्रत्यय लागतो. चांगल्यात राहावं, चांगलं असावं की चांगलं होत राहील. आधी करून सर्व संत सांगतात सुखी समाधानी आनंदी व्हायचंय ना विठ्ठलच बरवा, माधवच बरवा. मी किती भाग्यवान आहे, मी किती पुण्यवान आहे. बहुतास कृताची जोडी नोडी विठ्ठल. जर सोपं बोलू का, परमात्म्याला लागलेला माणूस कोण? ज्याला प्रत्येक क्षणाला मी काहीतरी पुण्य केलंय असं वाटतं तोच. भगवंत माझ्यावर कृपा करतोय असं वाटतं ना तोच. ते वाटणं महत्वाचं आहे ना, ते वाटणं. दिवाळी निघाल्यावर सुद्धा वाटतं आहे देवाचीच कृपा. जे भोजन करताना घास मुखात येतो ना तेव्हा सुद्धा भक्ताचे डोळ्याच्या कडा पाणावतात. माझा भगवंत किती दयाळू आहे, माझ्या पानाची वाढलेला आहे ना हे अत्यंत कष्टाने टिकलंय.
आणि हे पिकण्याचे कोणतेच कष्ट मी घेतले नाही, त्याने मला ऐकून दिले. अंतरुणावर पडायच्या आत त्याने झोप माझ्या डोळ्यात घातली. ही केवढी त्याची कृपा आहे. एक दिवस ती कृपा नाही झाली तर येण्याची कृपा करावी, लोक बोलवायला लागतील दारात. इतकी अस्वस्थता, हे सगळं त्याचं आहे. असा एक कृतार्थतेचा भाव आतमध्ये वाढू लागतो. किंबहुना भगवंताचं रूप डोळ्याने पाहिल्यावर तर नावारा म्हणतात आता नक्कीच मी पुण्यवान आहे. म्हटलंच पाहिजे. आषाढीची एकादशीच्या दिवशी मला कीर्तन भजन ऐकायला मिळतंय, पुण्यच आहे, त्याच्याशिवाय घडणारच नाही. का घडत नाही? पुण्य नसावं म्हणून घडत नाही. नामोबाराय म्हणतात हा परमात्मा आवडावा यासाठी इतकं पुण्य लागतं. तो जो आवडलाय तो भेटला तेवढं पुण्य गुणोत्तर प्रमाणाने करा. नामोबाराय म्हणतात त्याच्याकडे जावं आणि सुखाचा अनुभव घ्यावा, सुखाचा प्रत्यय यावा. काय विशेषता आहे? नामोबाराय म्हणतात तिथून सुख येईल, कारण प्रपंचातून अनुभव दुःखाचा येतो, कारण दुःख त्याचं स्वरूप आहे. परमात्म्याकडून सुखाचा अनुभव, सुख हे आनंद हे त्याचं स्वरूप आहे. तेवढं हे या 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 आम्ही चांगलंच म्हणतोय, चाललंय ते ही चांगलं या आम्हाला आनंद घेता येईल सगळ्यांना. म्हणजे हरिदास भाऊ अगदी गोड आणि मृदंगाच्या केंद्रीकर महाराजांना बरेच दिवस साथ केली त्यांनी, आणि त्या भागामध्ये संयोजनाचा आनंद घेतात. ते म्हणतात माझा आता ड्रेस, मी त्यांना रस्त्यात सांगितलं आणि माझा ड्रेस असा आहे. म्हटलं आम्हाला काही अडचण नाहीये, ड्रेस आणि ऍड्रेस याला आम्ही फार महत्वच देत नाही आहोत. त्याच्यामुळे तुमचा ड्रेस बदललेला चालला, माझा ऍड्रेस बदलत राहतो, त्या करता काय शेवट आनंद. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, हो सुखाचे आगर, सर्व सुखाचे
अत्यंत प्रतिकूलतेतही प्रतिकूल होऊन तुम्ही इतक्या दूर होऊन आलात आणि तुमच्या येण्यानं हा पंढरपुराचा आनंद उत्सवाचा आम्हा सर्वांना घेता आला. अनेक मंडळी अगदी दूर दूरवरून कालपर्यंत आजपर्यंत येत राहिली आहे. त्यामध्ये धुळेवाडून आलेली सिंगनेरकर मंडळी, त्यात आमचे सीताराम भाऊ राऊत, एक गोड व्यक्तिमत्व त्याचा अल्प परिचय देईल. सायकिंडी नावाचं गाव आहे सिन्नरकडून सिंगनेरला जाताना. त्या सायकिंडी गावाचा एक डोंगर आहे, एक 2-250 एकर असेल ना. सह्याद्री देवराई नावाचा एक डोंगर उभा केला आणि तो सगळा डोंगर त्यांनी हरित करायला घेतलेला आहे. इतकं गोड असं कार्य चाललेलं आहे आणि परमार्थ करणाराची मी म्हणतो ही जबाबदारी, कारण हे हरिभजन असेल तर ते हरित भजनच आहे. त्यासोबतीला MITचं काम करणारे आमचे पाटील साहेब की अनेक कीर्तनकार, प्रबोधनकार यांचं संघटन करावं आणि वैश्विक स्तरावर ते कार्य न्यावं, यासाठी चळवळ उभारणारे सरपंच परिषद नावाची संकल्पना ज्यांनी सर्वदूर पोहोचवली ती या ठिकाणी उपस्थित आहेत. आमची सर्व कीर्तनकार मंडळी, कोरा महाराज आदीकडून सर्वजण सपरिवार आले, वहिनीताई आलेल्या आहेत. तदनंतर आमच्या परिवारातीलच हर्षलाताई मगर आणि आमची सर्व गंधर्व सभा, म्हणजे इथला प्रत्येक जण मान्यवर आहे, प्रत्येक जण परिवारातला आहे. त्या संपूर्ण परिवाराचं हार्दिक स्वागत करतो. यानंतर सर्वांनी फराळ सेवेचा लाभ घ्यायचा आणि चालणाऱ्या भजन, प्रवचन, कीर्तनादी उपक्रमांचा आपण श्रवण करणार आहोत. यानंतर इथं बालभजन होईल. त्यानंतर वैभवजी मंडलिक यांची छान मैफिल असेल आणि अशा मैफिली आवश्यक आहेत. ज्या मैफिल नाही होता अशा मैफिली या सगळ्या भजनाचा आनंद देतील. एक तर मी कोण आहे हे तरी फील होतं, नाही तर मी कोण आहे हे निघून तरी जातं. कोणीतरी आहे ते निघून जातं, मी कोण आहे हे ते कळतं. जाऊ द्या. त्यानंतर 4 ते 6 साक्षात वाघदेवीचे सुपुत्र वदे वाघदेवी तुका विठ्ठल गौरवी आपल्याला प्रशांती महाराजांची 4 ते 6 कीर्तन सेवा, तिचा आनंद घ्यायचा आहे. 18 तासाचा सगळा कार्यक्रम मी आधीच सांगितलं का. साध्या माणसाची पार्टी असली तर 1-2 तास चालते. हा पंढरपूर पाटणी का महाराज सार्वभौम त्याचे काही मिनिटांचे असेल नाही.
आता आहे ते दिवसच त्याचा आहे आणि आता दिवस त्याला द्यावा नाही तर आपले दिवस कधी होतील पण कधी मोजलेत का तेव्हा त्या उत्सवाचा आनंद घ्या. इथे कार्यक्रमात तुम्हाला विसावा हवा असेल माहीत आहे त्रुटी आहे फक्त मी कालची सूचना पुन्हा करेन सगळ्यांनी एक एक करा म्हणजे नामाचा भजनाचा चिंतनाचा आनंद घेता येईल. चर्चा कराल तर बघूच चर्चा करा. सासून सून हे सगळ्याच घरची रुग्णी आहेत त्यामुळे ती इथं काही काढू नका. मला ऑफिसला त्रास होतो इकडं त्रास होतो त्रासच होता. प्रपंचात दुःख नाही प्रपंचात दुःख आहे पुन्हा ते इथं उगाडू नये. मला असं वाटतं की उगाडू नये कुणी गाडूही नाही ते काही सगळं टाकायचं आहे ते फक्त नामात कसं राहता येईल यासाठी या धामात आपण आलोय. ही भावना असू द्या. धामात राहून नामात राहिले मग घरी गेल्यावर आपापल्या कामात राहा काही प्रॉब्लेम नाही. कामामध्ये का काही जाईल भविष्य सुख होईल दुःखाचे इतक्या प्रतिकूलतेत आपण इथं आला म्हणजे हा प्रकल्प झाला ही त्याची सिद्धी म्हणावी. तुमचे कृपेचे पुस्तक जन्मोजन्मी तुकामणी विठ्ठल